नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण? खालीलपैकी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दादासाहेब फाळके पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपटशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 2014 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? 2014चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 शशी कपूर यांना 2014चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द गुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे डॅश होय. संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द गुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 डिकोडिंग होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, फेसबुकचे संस्थापक डॅश डॅश आहेत. फेसबुकचे संस्थापक डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 मार्क झुकरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लिओन फ्रान्स या देशामध्ये इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताचे संरक्षण मंत्री हे राजनाथ सिंह आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य कोणते? भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 14 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 34 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 52 वर्ण आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता? मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ळ हा मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे? मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संस्कृत प्राकृत या भाषापासून विकसित झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी डॅश डॅश संयुक्त स्वर आहे? खालीलपैकी डॅश डॅश संयुक्त स्वर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ए हा संयुक्त स्वर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे? मनोरंजन हा शब्द कोणत्या संधीचा प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विसर्ग संधी प्रकाराशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, सदाचारी या शब्दाचा संधी प्रकार कोणता? सदाचारी या शब्दाचा संधी प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, वि वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोविंदग्रज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 2 विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी म्हटले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, लीळाचरित्र हा मराठीतील आद्यग्रंथ कोणी लिहिला? लीळाचरित्र हा मराठीतील आद्यग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 माही भट यांनी लीळाचरित्र हा मराठीतील आद्यग्रंथ लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 ययाती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामध्ये पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? भारतामध्ये पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश हा तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 इंदापूर तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली मळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील डॅश या तालुक्यामध्ये घडली होती. दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली मळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश तालुक्यामध्ये घडली होती. तर ऑप्शन क्रमांक 4 आंबेगाव तालुक्यामध्ये घडली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पित्तळखोरा ही लेणी खालीलपैकी सर्वात प्राचीन लेणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी हे डॅश डॅश अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. खालीलपैकी हे डॅश डॅश अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 बल्लाळेश्वर अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र डॅश डॅश तालुक्यात आहे. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र डॅश डॅश तालुक्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर तालुक्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणतात? खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सात पाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? सात पाटील कुलवृत्तांत या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रंगनाथ पठारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र डॅश आहे. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य आत्रे यांचे कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तुळजापूर येथे डॅश नद्यांचा संगम आहे. तुळजापूर येथे डॅश नद्यांचा संगम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा व इंद्रायणी नद्यांचा संगम आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 येलवंडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅश यांनी घेतला. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅश यांनी घेतला. तर ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराजांनी घेतला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 जातीचा उच्छेद हे पुस्तक लिहिले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे डॅश या तारखेला साजरा केला जातो. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे डॅश या तारखेला साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 2 जानेवारी या तारखेला साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 क्षयरोगचे कारण काय असते? क्षयरोगचे कारण काय असते? तर ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोगचे कारण हे जीवाणू असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांमध्ये समाविष्ट आहे? नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्ल मार्क्सने लिहिलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39
ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दिव्यांग लोकांची सियाचीन हिम नदीवर चढाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे? टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते? कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता? अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 असदगड हे अकोला शहरातील भुईकोट किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विशेषण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मध्य प्रदेश शासनातर्फे दिला जाणारा 2020 या वर्षीचा तानसेन सन्मान पुरस्कार देण्यात आला? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मध्य प्रदेश शासनातर्फे दिला जाणारा 2020 या वर्षीचा तानसेन सन्मान पुरस्कार देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 सतीश व्यास यांना देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 वॉरेन हॅस्टिंग्स हे ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे? एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद या ठिकाणी एअरफोर्स अकॅडमी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मिझोरमची राजधानीचे नाव काय आहे? मिझोरमची राजधानीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऐझवाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 2018चे हिवाळी ऑलिम्पिक कुठे भरले? 2018चे हिवाळी ऑलिम्पिक कुठे भरले? तर ऑप्शन क्रमांक 2 पियोंगचांग हे आपले करेक्ट आन्सर होईल.